हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे आहे मी समाराला ब्रेकफास्टमध्ये ॲज अ दूध आणि बिस्किट देते, कारण का तिची ती इच्छा होती. सगळ्या गोष्टी सांगते ना त्याप्रमाणे तिला द्याव्या लागतात, नाही तर मग खायला नाटक करते. सो इथे तिला मी दूध बिस्किट भरवते. हार्डली ती 3 बिस्किटं खाते, 3च्यावरती बिस्किटं नाही खाते. आणि आमचं जेवण आहे, सकाळचा टिफिन आहे, तो पण देखील झालेला. त्याच्यानंतर मी चहा वगैरे घेतला आणि मग पिल्लू उठली. सो त्याच्यानंतर मग तिचा ब्रेकफास्ट आणि मग नंतर बाकीची आपली जी कामं आहेत ॲज युजल तीच मला आता करायची आहेत. पिल्लू उठले म्हणजे आता सध्या तरी आहे ना तिची झोप खूप वाढली आहे, कारण का परत एकदा तिचं रुटीन चेंज झालं आहे. म्हणजे आता ती 12:30-1 वाजवते झोपायला. त्याच्यानंतर मग ती ऑलमोस्ट 9-9:30ला असं उठून जाते. तोपर्यंत माझा टिफिन वगैरे होतं, मग बाकीची कामं आहे ते पेंडिंग राहतात. कारण का आवाज आला नाही की ती उठून जाते. तिची झोप पूर्ण झाली ना की मग तिची किरकिर नाही होत. मग ती पहिली मला तिची झोप पूर्ण करून द्यावी लागते, सकाळची जी असते ती. त्याच्यानंतर मग मी तिला दूध बिस्किट भरवायला घेतलं. आता उठल्या मी तिला थोडंसं आहे ना हे आपलं जय जय टी व्ही म्हणून एक प्रोग्राम आहे तो लावून दिला. म्हणजे त्याच्यावरती फक्त देवांची गीतं वगैरे असे असतात, ते लावून दिलं. ते बघत होती ती आणि बिस्किट वगैरे खात होती. कारण का तिचं कसं असतं, उठल्या तिला इतकी भूक लागते ना, मग तिला कंट्रोल नाही राहत. मग ती किरकिर तिची चालू असते. सो तिचं खाऊन वगैरे झालं, तिचा ड्रेस वगैरे चेंज केल्यानंतर आहे ते हॉलमधलं सगळं आवरायला घेतलं, कारण का आता कचरा वगैरे काढायचा होता. सो सगळी तिची खेळणी वगैरे होती ती तशीच पडलेली. रात्री काही मी एवढासा आवरलं नाही, कारण का रात्री थोडंसं आहे ना कंटाळा आलेला करायला सगळ्या गोष्टी. पिल्लूमुळे आहे ना कधी कधी असं होतं मला खूप झोप येते आणि तिला झोप येत नाही. मग त्याच्यामुळे सगळी जी कामं होती, खेळणी होती, ती तसंच्या तसंच ठेवून दिलं. म्हटलं सकाळी ते आवरलं जाईल. सो तर त्या बाकीच्या गोष्टी आवरेपर्यंत तिला दिसलं मी काहीतरी करते. त्याच्यानंतर मग ती पण आली बघायला. आता ती तिच्या आवडीचं जे काही आहे ना ती घेऊन घेते तिथून आणि मग परत आहे ते खेळत नाही आणि फेकून देते. सो आता तिचं हेच चालू आहे. तिने काही ते डमरू घेतला आणि आता तेच आता ती वाजवत बसेल, खेळत बसेल त्याच्यासोबत. आता महाशिवरात्री गेली त्या दिवशी आहे ना आम्ही टी व्हीवरती आहेत ना असेच गाणी वगैरे लावलेली, आणि ते बघून ते दिवसभर तिचं तो डमरू आणि तिचं ओम नमः शिवाय हेच चालू होतं. सो आता पण तेच तिचं चालू आहे. आणि आता बसले पण तशी, म्हणजे मांडी घालून बसतात आणि डमरू वाजवतात ना तसं बसले. म्हणजे योगासनला जशी मांडी घालतात ना त्या पद्धतीने योगामध्ये. सो ते तिला जमत नाही, त्यामुळे तिने तशी घातली आहे मांडी. सो तिचं खेळणं चालू आहे. आता सोफ्याची बेडशीट वगैरे सगळं आहे ते क्लीन करते. ही नेहमीचीच कामं आहेत. कामांमध्ये काय, घरच्या कामांमध्ये काय चेंज होत नाही का, रुटीनमध्ये चेंज होत नाही. जर घरी कोण आलं की ते रुटीनमध्ये थोडंसं इकडचं तिकडं होऊन जातं. सो बेडशीट वगैरे नीट केले, थोडंसं क्लीन वगैरे केले, तिची खेळणी आहे ती जाग्यावर ठेवली आणि पटकन आहे ते कचरा काढायला घेतला. कचरा आधी कधी मी ती उठायच्या आधी अर्धी कामं होऊन जातात, कधी मग ती उठली की मग माझी कामं आहेत ती चालू होतात. डिपेंड्स की माझा मूड कसा आहे, मला थकल्यासारखं वाटतं का, माझी झोप झाली नाही का, त्याप्रमाणे. कचरा वगैरे काढला, लादी पुसली आणि नंतर तिला आंघोळ वगैरे घालून घेतली. आणि तिला उठला म्हणजे आंघोळ झाल्यानंतर तिला फ्रीजमध्ये लॉलीपॉप भेटला, तो घेतला आणि आता तो ती खाते. केस वगैरे तिची वॉश केलेली, केस तिची म्हणजे 1 दिवस आडच अशी धुते मी सध्या तरी. सो केस वॉश केलेली आणि केस वगैरे विंचरून घेतली. आणि ना तिला मेन म्हणजे ना केस जी वॉश केलेली असतात ना ती लगेच इन्स्टंट सुकली पाहिजे. तिला ती आहे ना ओली जरा पण आवडत नाहीत. सो असं काहीतरी असतं तिचं. आणि नंतर मग कपडे आहेत ते धुतलेले ते सगळे सुकायला टाकले. जेव्हा तिला आंघोळ घालते ना तेव्हा साईड बाय साईड ती टपमध्ये बसलेली असते किती वेळ. सो तेव्हाच मग मी ते कपडे धुवून घेते, जेणेकरून तिच्यावर पण लक्ष राहील आणि माझे कपडे पण होतील. असं टाईम कुठेतरी करते. जर मशीनला लावायचे असतील ना त्या टायमिंगला मग मी किचनमध्ये काम करते. सो त्याच्यानंतर तिचा असा पसारा काढणं चालू. पण वेलकम बॅक टू माय चॅनल. ऑलमोस्ट भरपूर दिवसांनी ॲज युजल चालू केलं आहे. आणि जस्ट आंघोळ झाली आता फ्रेश, म्हणजे तर असं क्रीम, मॉइश्चराईज वगैरे, वॅसलीन वगैरे लावून घेते. पिल्लूची आंघोळ तर मगाशीच झाली आणि आता बसले ती कबर्ड हे करत. जसं की आपण लहानपणी कसं करायचो, मम्मी एक असा खण असायचा, त्याच्यामध्ये मम्मी आपले असे काहीतरी जे यूज नाही करणार आहे ते रेअरली यूज करतो आणि ते कधीतरी आपल्याला डोळ्यांनी दिसतात, त्या गोष्टी मम्मी आपल्या अशा ड्रॉवरमध्ये ठेवायची ना, तसं मी पण असा कबर्डच्या खाली ठेवते. आणि ते पिल्लूला आता कळलं की ते असं काहीतरी युनिक आहे, ते कधी बाहेर निघत नाही किंवा काय ब्ला ब्ला. सो तिचं आहे ना दिवसात ना हे जे ड्रॉवर आहे ना ते 3-4 वेळा उघडते आणि सगळा असा पसारा काढून घेते. हे काढ ते काढ, म्हणजे काही गोष्टी अशा आपण ठेवतो ना की इलेक्ट्रॉनिक की ते तुटलेल्या आहेत पण त्या रिपेअर होऊ शकतात, पण टाईम नाही आहे, अशा गोष्टी मी तिथे ठेवून देते. आणि त्या पिल्लूच्या हाताला लागू नये, पण तिला ते कळलं की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चालू आहे. होल्डर काढलं आहे, इयरपॉड जो खराब झालेला आहे तो काढलं आहे, असं तिचं पूर्ण A to Z काढणार. तिचं मन भरलं की इथून उठणार, परत दुसरं काहीतरी करणार, हे तिचं चालूच असतं आता.
सो आता वाजलेत 12 जस्ट माझी आंघोळ झाली. कारण का पिल्लूला आंघोळ घालते तेव्हा मी साईड बाय साईड तिची आंघोळ झाली की ते टबमध्ये बसून होते. तोपर्यंत मी ना कपडे वगैरे वॉश करून घेते आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर लास्टला मग मी आंघोळ करून घेते. सो आता फक्त जेवण बाकी आहे. मी जेवून घेईल थोड्या वेळाने आणि पिल्लूला आज जेवणामध्ये फ्राईज करेल. कारण की मी बनाना वगैरे खाल्ला त्याच्यामुळे ते जास्त असं काय खाणार नाही. त्याच्यामुळे मी ठरवलेलं की तिला खिचडी नाहीतर बटाट्याची भाजी करावी. पण आता तिला फ्राईज करेल. थोडं खाईल ती मला माहिती आहे कारण का केळं खाल्लं आहे तिने ऑलमोस्ट 1.5 केळं खाल्लं आहे. त्याच्यामुळे ते एवढं खाणार नाही. सो तिला आता फ्राईज देईल आणि रात्री वगैरे काहीतरी करते. सो चला आज काय काय होते ते तुमच्याजवळ मी शेअर करते. सो चला आता पटकन फ्रेश वगैरे करते. बघा हे स्ट्रेटनर मशीन काढली आणि ती कर्लर मशीन आहे तिथं बॉक्स आहे तिथे. आणि माझ्या पूर्ण मेकअपची वाट लावली. आता केसावर फिरवते. येतंय का जमतंय का गळ्यात अडकवलंयस ते काढ. सगळ्या वस्तू ती हे करते आणि काम झालं ना की फेकून देते. सगळ्या गोष्टींची वाट लावली. लिटरली दीपकला पण ती मेकअप करते जबरदस्तीत आणि त्याला बसवून ठेवते. सो काजळ पेन्सिल असते ती पुरं अशी ओपन करून ते तोडलं आहे. लिपस्टिक असते ते तोडलं आहे. मी तसंच्या तसं अडकवून असं ठेवलं आहे. ते यूज करायला लागेल कारण का एवढं वेस्ट जाईल पुढे. सो असंच भरपूर साऱ्या तिने माझ्या मेकअपच्या गोष्टी आहेत ना सगळ्या तोडून त्याच्यात बोटं घालून त्या ब्रशेसची पुरी वाट लावून सगळं काय काय केलं आहे. मे बी तुमची पण गर्ल असेल ना तर ती करतच असेल हे सगळं अशा. आणि नेल पेंट तर तिला नुसती लेअरिंग हवे 2 दिवसात ना. म्हणजे आता तिला ब्लॅक नेल पेंट ती मला पण तिने लावायला सांगितली. तिने ऑलरेडी लावलेली आहे. म्हणजे तिच्या हाताला लावली ना की आमच्या तिघांच्या पण हाताला लागली पाहिजे. आणि जरा तरी हे असं आहे ना जरा तरी असा कलर गेला ना ब्लॅक की लगेच तिथे तिला फील करून हवे दुसऱ्या दिवशी. असं चाललं आहे सध्या. तर टाकून गेले. आता मला करायला लागेल सगळं असंच असतं. आता बसले बाहेर. सो चला आता थोडंसं खेळते. चेहऱ्याचं तर का राहूनच गेलं माझं असंच. सो तिला लंचमध्ये बोलल्याप्रमाणे मी आज फ्राईजच देणार होते कारण की तिला एवढी अशी भूक नव्हती कारण का ऑलमोस्ट तिने केळं खाल्लेली. सो तिला फ्राईज वगैरे दिलं तिने खाल्लं आणि मग ती झोपली. झोपल्यानंतर मी पण थोड्या वेळ झोपली कारण का माझे पण डोळ्यांना आज काय झालेलं काय माहिती असे आग मारत होते आणि पेन करत होते. सो मी देखील झोपली. उठल्यावर मग थोडंसं फ्रेश वगैरे झाली आणि मग साईड बाय साईड तिला पॉपकॉर्न पण करायचे होते आणि तिचं तेच चालू होतं किचनमध्ये जाऊन की पॉपकॉर्न आणि मग त्याच्यासाठीच तिला ऑर्डर होते. सो आता इथे मी तिला पॉपकॉर्न करून देते आणि नंतर मग मी मला चहा ठेवेल. इव्हिनिंगच्या स्नॅकमध्ये तिला ऑलमोस्ट तिचं ठरलेलंच आहे पॉपकॉर्न आयदर केळं नाहीतर मग पॅनकेक अशा 3-4 गोष्टीच आहेत त्याच खाते ती. कधी मग आणि जेव्हा कधी मी तिचं पॉपकॉर्न किंवा काही तिच्या आवडीचं करायला घेतलं ना की तिची 10 वेळा ये जा किचनमधून असं चालू असतं आणि तिला दाखवावं लागतं की काय बनतं आहे ते झालं आहे की नाही ते कुठपर्यंत आलं आहे ते तिची घाई असते. आणि आता इथे असं चाललेलं की तिला आहे ना मी चॉकलेट कुठे लपवते कुठल्या डब्यात लपवते ना ते माहीत आहे. डब्बा नाही आहे पण असं एक पॉट आहे त्याच्यात ठेवून देते कारण का फ्रीजमध्ये ठेवलं की तिला ते दिसून जातं. सो एका पॉटमध्ये ठेवून देते. सो ते तिला चेक करायचं होतं की कुठे ठेवते. आणि आता इथे तिला पॅम्पर करते कारण का तिचे चालू होते नखरे ये जा वगैरे ते. आणि तिला म्हटलं जरा वेळ थांब तुझे पॉपकॉर्न रेडी होते. आणि म्हणजे एवढं तिला धीर पण नसतो. पॉपकॉर्न बनवते आणि जेव्हा मी पॅनकेक बनवते ना तेव्हा तिला जरा पण धीर नसतं. ते कधी बनतं आहे कधी देते आणि सगळे जे सामान असतं ना म्हणजे बाऊल चम्मच वगैरे ते ती बरोबर देते. इथे मी शूट करायला लावलेलं पॉपकॉर्नसाठी म्हणजे जे सर्व करते ते. आणि तेव्हा तिने ट्रायपॉड हलवला त्याच्यामुळे ते प्रॉपर असं शूट झालं नाही. सो असं काही ना काहीतरी होतं. तिला पॉपकॉर्न दिलं त्याच्यानंतर म्हटलं आता चला मी चहा करून घेते. साखर वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर म्हटलं गॅसच ऑन नाही केलं. सो गॅस नंतर ऑन केला. सो तिला पॉपकॉर्न दिलं. ती खाता बघत होती आणि कशा प्रकारे बसली आहे बघा. एका पायात बॉटल अडकवले पॉपकॉर्नचा जे भांडं आहे ते ठेवलं हातामध्ये आणि तिथे चालू आहे टिकली लावूया. कुठे चला थांब टिकलेला बाय शूज घे. सांग मी खेळायला चालली. बाय बाय फ्रेंड्स. हाऊ आर यू फ्रेंड्स. हाऊ आर यू. बाय बाय. सी यू अगेन. बोल पहिला बोल
बाय बाय फ्रेंड्स. Bye bye, friends. सी यू अगेन. See you again. फ्रँकिश दे. सो नमस्कार कर. Mama's done. आय लव्ह यू बोल. I love you. सबस्क्राईब करा. Subscribe करा. चला आता आम्ही चाललोय खाली. पिल्लूला खेळायला घेऊन जाते. सो खाली चालली आहे आता. बघूया. चला निघाली. एक बॉल घेते सोबत, म्हणजे कोण असेल तर खेळेल, नाहीतर मग अगं बाई हळू चल. खाली गेलो खेळायला आणि हार्डली ते फक्त 5 ते 10 मिनटं खेळली. नंतर मग ती काही खेळली नाही. मग तिची किरकिर चालू झाली ॲज युजल. मग तिने आपण म्हणजे खाली कुठे गेलो की तिला काही ना काहीतरी लागतं. सो येता येता तिने आईस्क्रीम आणला आणि मग ते घरी जाऊन ती खायला लागली. खाली जर कोण खेळायला असलं ना की मग ती प्रॉपर खेळते, नाहीतर मग असा वैताग आणून देते ती. फाईन. तर खाली गेलेलो, खालून आलो, पाणी आलं, भांडी वगैरे घासली. आता जेवणाची तयारी करायची. बटाटे बॉईल केलेत. पिल्लूला करते बटाट्याची भाजी, ग्रेव्हीवाली आणि राईस. विचार चाललेला पराठा करावा, पण काल पण पराठा खाल्ला आणि आज दुपारी तिने फ्राईज खाल्ली. सो पोटभर असं जेवण म्हणून मी तिला राईस आणि बटाट्याची भाजी करते ग्रेव्हीसाठी. आणि दीपकला करते कुरडईची भाजी आणि चपाती. सो सॉल आहे. सो पटकन जेवण वगैरे आवडते. चल पटकन. आणि समयरा येते तिथे बसले लॉलीपॉप खात. तोपर्यंत आवडते. तिच्याकडे लक्ष देऊन काम करायचं ना म्हणजे मोठं टेन्शन आहे. कारण का मध्ये मध्ये ती किरकिर ह्या होत्या ते चालूच असतं तिचं. सो चला. काय करते समयरा? हां बाय कर. बाय कर लवकर. असं कर. मुवमेंट पण कर हँडची. जाऊ दे चला. फक्त तोंडाने बोलणं चालू होतं. नाव जो कोणते. सो चला आता कढी बनवते. दही आहे ते थोडंसं आंबट झालं आहे. सो म्हटलं चला आता कढी बनवते. दोघांपुरती एवढं दही इनफ आहे. सो ही आणि खूपच आंबट झाले, वास पण येते. आता ही जी रेसिपी आहे ना मला आईने सांगितलं, म्हणजे आईंच्या हाताची कढी आहे ना. आईंच्या हाताची जी कढी आहे ना ती प्रेग्नन्सीमध्ये भरपूर, म्हणजे मी जवळजवळ 2-3 वाट्या असे पिळून जायचे नसतं ते कढी बनवतात. सो आता मला मन झालं की ते कसे बनवतात तशी कढी करावी. सो त्यांना फोन केला आणि विचारलं की कशी करायची. सो त्यांनी मला सांगितलं ते सगळ्यात आईने ॲड केलं. याच्यामध्ये जिरे आहे, आपले ह्याला काय बोलतात कच्चे शेंगदाणे, म्हणजे न भाजलेले शेंगदाणे, मिरची, लसूण आणि अद्रक. आता ह्याची पेस्ट करून घेणार आणि ह्याच्यामध्ये बेसन आहे ते मिक्स करते. आणि बाकीचं जे ॲज युजल आपण जी नॉर्मल फोडणी देतो तसंच करायचं आहे. सो चला आता पटकन तेवढं बनवून घेते आणि बघू कसं होते. मला जमते का ती कढी बघूया. आणि आईंच्या हाताची कढी ना मला खूप आवडते. जेव्हा मी प्रेग्नंट होती ना ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगते 2-3 वाट्या ना अशा आरामात पिऊन जायची, इतके मस्त बनवायचं ना. सो आता म्हटलं चला दही आहे, मला थोडीशी चव आली त्यांच्या हाताची, म्हणजे ते जे करतात त्या पद्धतीने. सो काही काही गोष्टी कोणाकोणाच्या हाताच्या आवडतात ना तसं. सो चला आता पटकन ती कढी करून घेते. तुम्हाला मी दाखवेलच कशी होते कशी नाही. नॉर्मल आपण जी फोडणी देतो ना तशीच करायची, जी आपण नॉर्मल जी कढीला फोडणी देतो तसं. सो चला आता पटकन आहे ते कढीला फोडणी देते आणि बाकीचं पण करते. कुरडई आहे ते पाण्यामध्ये टाकली थोडीशी गरम करायला, म्हणजे ते सॉफ्ट होईल. त्याच्यानंतर आपण नॉर्मल जी फोडणी देतो. कुरडईची भाजी दीपकला आवडते त्याच्यामुळे ती बनते. तळलेले पदार्थ कमी करण्यासाठी, ती कुरडई संपवण्यासाठी मी हे असं करते की जेणेकरून त्या कुरड्या संपतील आणि भाजी पण होऊन जाईल. सो चला आता पटकन आहे ते करून घेते आणि मग भेटते. पेस्ट हे अशी पेस्ट करून घेतली आणि ह्याच्यात बेसन मिक्स करून ठेवलं. आता पटकन फोडणी देते. पिल्लूचं पण करायचं आहे. सो चला काहीतरी कढी बनली. आता लेट्स सी चवीला कशी लागते. अजून टेस्ट नाही केली. पिल्लूची भाजी बनते, थोडीशी थिक व्हायची. कुरडईची भाजी पेंडिंग आहे, ती करायची. भात झाला आहे, चपाती करायची. इथे तर माझं ऑलमोस्ट जेवण झालं. तितक्यात दीपक आला. आता फक्त चपाती वगैरेच बाकी होती. आणि दीपक आला तसं ना पिल्लूचं चालू होतं शोधाशोध की कुठे काय ठेवलं आहे, बॅगेत काय आहे. कारण का दीपक कधी कधी तिला चॉकलेट किंवा काय ऑफिसमधून पण असं कोण जर बाहेर कंट्रीमधून कोणतरी येत असेल, म्हणजे क्लायंट वगैरे आला असेल तर सो स्वीटमध्ये ते चॉकलेट्स वगैरे आणतात, तर तो आणून देतो पिल्लूला. सो ती तेच चेक करत होती की बाबांनी काय आणलं काय नाही. त्याचे लिटरली 2-3 खिसे चेक करते. बॅगचे जे साईड पॉकेट आहे ते चेक करते. तिला माहिती आहे की बाबा कुठे चॉकलेट ठेवतात. सो बरोबर ती ते चेक करते. आले पहिलं ती तेच करते. तो बसला ना की त्याला हग देते, पा देते. नंतर मग तिच्या पॉकेटला ना असा हात लावत बसते की कुठे काय आहे काय नाही ते. सो आता तेच तिचं चालू होतं.
सो तिला ॲज युजल म्हणजे प्रत्येक लहान मुलांचा तीच अपेक्षा असते की बाबा घरी आले की आपल्याला काहीतरी आणायला हवे, म्हणजे काही ना काहीतरी ते स्वीट चॉकलेट. आणि एकदा की ती सवय लागली ना लहान मुलांना कुठल्या गोष्टीची की ते ॲडॉप्टच करून घेतात की बाहेरचा माणूस आपल्याला काही ना काहीतरी आणतो खाऊ, हे तिला माहिती आहे. आता तिचं दीपक माझ्याजवळ काहीतरी बोलत होता आणि तिचं ते चालू होतं आणि बघा ती त्याला सांगते सॉक्स काढ, हे काढ ते काढ. म्हणजे मी त्याला सांगत होते की तिने असं केला, त्रास दिला मला, हे दिलं. म्हणजे दीपक येतो ना तेव्हा माझी कंप्लेंटच चालू होते, पिल्लूने मला असं केलं, पिल्लूने मला तसं केलं, तिने ऐकलं नाही, हे नाही ते नाही, ते चालूच असतं. येता येता त्याला मी सांगितलेलं की मला तुपांचे नाम, कारण का डोळे खूप आग करत होते. सो त्याला लावून दिलं. सो त्याची रिॲक्शन त्यामुळे तशी काही होते. तुमचे जर डोळे असे आग मारत आहेत किंवा पेन करतात ना, तुम्ही रात्रीचं कधीतरी हे ट्राय करा. इतका थंडावा भेटतो ना, जरसे डोळे आग करतात पण एवढं काही वाटत नाही, थोडापुरतेच होतं, पण इतकं रिलीफ भेटतं ना. मी रोज रात्री झोपताना असं ट्राय करते आता लावायला, कारण का डोळे खूपच पेन करतात. त्यानंतर मग तिचं असं हे चालूच असतं, हे ड्रॉवर काढ, ते ड्रॉवर काढ, इकडे बघ तिकडे बघ, चालूच असतं. दीपक केलेला हेअर कटला. सो तो येताना त्याला सांगितलं की येताना ना ड्रॉइंग बुक आण आणि स्केच पेन आण. ड्रॉइंग बुक तर होतं तिच्याकडे पण त्या सगळ्या फुल झाले नाही, आणि स्केच पेन होते पण तरी पण त्याने आणले आणि ती इतकी खुश झाली ना बघून, म्हणजे खूपच. आता हे कलर्स ती काय भरपूर टाईम सोडणारच नाही, आता अख्खे रात्र ती हे कलर्सच करणार आणि 15-20 मिनटात ती बुक आहे ती पुरी भरून टाकेल. एका पेजवर एक ड्रॉ ती करते आणि पुरं ते बुक आहे ना ते भरून घेते. आणि सध्या तिचं असंच चाललं आहे की ड्रॉवरमध्ये काय आहे काय नाही ते उलाढाल बोलतात ना, ते तिचं चालू असतं. आणि आता तिने स्केच पेनचं घेतलं आहे करायला. आता ती बुक आहे ती संपवल्याशिवाय राहणार नाही. एका पेजवर एकच काढते आणि मग नंतर आहे ना ते सोडून देते. दोघांचं सगळं झालेलं, म्हणजे जेवण वगैरे आमचं झालेलं. सो दोघं आहेत ते बुकवर ड्रॉइंग करत होते, तोपर्यंत म्हटलं पटपट भांडी घासून घेते. आता सध्या तरी पाणी आहे, नाही तर मध्ये मध्ये ना 2 महिने लिटरली खूप त्रास झालेला पाण्याच्या. भांडी म्हणजे पाणी 9 ते 10 असायचे, त्या पिरियडमध्ये सगळं मला आवरायला लागायचं. आणि पिल्लूला जेवायचं म्हटलं ना की ती 1 तास काय 1.5 तास पण लावून घेते जेवणामध्ये. सो पटकन भांडी वगैरे आवरली आणि गॅस किचन आहे तो धुवून घेतला, कारण का गॅसवर फोडणी दिली ना की ते खराब होऊनच जातं. आणि जेव्हा पाणी नव्हतं ना तेव्हा फक्त वाईप करून घ्यायची, जास्त काही घासत वगैरे नाही बसायचे, पाणी जायचं त्याच्यामुळे. तुम्हाला बोलली ना आता ती रात्रभर कलर्सच म्हणजे स्केच पेन आहेत ते हातात घेऊन बसेल आणि तेच तिचं चालू होतं. इथे आम्ही बिग बॉस बघत होतो आणि तिचं चालू होते. मी तिला सांगत होते की पिल्लू दाखव बोल, पण आहे ना जे बिग बॉसच्या आवाजामुळे आहे ना ते कॉपीराईट आलं असं, त्याच्यामुळे मग मी तो तिचा आवाज आहे तो नाही हे केला. मी तुम्हाला सांगत होते, मी तुम्हाला सांगते ती काय बोलते. ती बोलत होती हाय फ्रेंड्स दिस इज माय कलर्स अँड ऑल म्हणजे जे बघते ना ते ती थोडंफार बोलते. सो बिग बॉस सध्या आम्ही ना खूप आवडीने बघतो. एवढा काय सीझन खास नाही आहे, पण आता ते बोलतात ना लत लागले की ते आपल्याला बघूसच वाटतं की पुढे काय होणार आहे, पुढे कोण जाणार आहे, कसं कोण काय खेळतं. सो ते चालू होतं. सो तिचं स्केच पेनसोबत खेळणं चालू होतं, मध्येच ती स्लाईडवर खेळत होती आणि आम्ही ते बिग बॉस बघतो. म्हणजे ऑलमोस्ट 10 वाजताचा बिग बॉस बघायला बसतो आणि 11 ते 12 असे वाजून जातात. पिल्लूचं रुटीन सध्या तरी चेंज झालं. सो बुकवर लिहून झालं, त्याच्यानंतर सगळं अंग वगैरे पाय वगैरे ती आता ते खराब करणार होती. ते मला माहिती होतं. स्केच पेन आणलं आहे ना ही सोफ्याची बेडशीट आणि तिची बॉडी म्हणजे तिचे हातपाय ती खराब करूनच टाकते. सो ते चालूच राहील आता तिचं. सो असा केला आमचा आजचा दिवस. व्हिडिओ तर खूप दिवसांनी येतो आणि खूप टाईमनी येतो. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पिल्लूला ना एक
सवय आहे, झोपताना असं कान आहे ते पकडूनच झोपणार. तुमच्या बाळाला पण ही सवय आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे कान ती पकडला नाही त्याशिवाय ती झोपणारच नाही, असं काही ना काहीतरी ते चालू असतं. प्रत्येक बाळाला वेगवेगळी हॅबिट असते की झोपताना काही ना काहीतरी लागतं. सो पिल्लूचं हे असं एक काहीतरी आहे हॅबिट. सो चला बाय.